अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अंभोरे गाव पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने दुमदुमले आहे. हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज खेमनर आंभोरेकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेला हा सप्ताह श्रीराम नवमीपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून दररोज सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत कीर्तन सेवेचे आयोजन केले जात आहे. या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी तरुण युवक मित्र मंडळाच्या वतीने ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्त परायण सुनील महाराज पवार यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुनील महाराज पवार यांनी वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धा पसरवणारा नसून अंधश्रद्धेचे निर्मूलन करणारा असल्याचा ठाम संदेश दिला. तसेच हरिपाठाचे महत्त्व आणि त्यामागील गूढ अर्थही त्यांनी उपस्थित भाविकांना समजावून सांगितला. हरिपाठ म्हणजेच हरीचा पाठ असून तो प्रत्येकाने दररोज नियमाने वाचला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हरिपाठ याचा विग्रह जर पाहायला गेलं, हरिपाठ म्हणजे काय? ऐका, पाठ म्हणजे अभ्यास. पाठ म्हणजे अभ्यास हा शब्द कधी कळायचा मालकरी बाबा? पूर्वीच्या काळी शाळेमध्ये विद्यार्थी गेला की त्याला वर्गपाठ करावा लागायचा, बरोबर आहे ना? आणि दुसरा एक शब्द ग्रहपाठ. हरिपाठ म्हणजे वर्गपाठ आणि ग्रहपाठ. वर्गात केलेला अभ्यास, पाठ म्हणजे अभ्यास, त्याला वर्गपाठ, आणि घरी केलेला अभ्यास त्याला ग्रहपाठ. मग आता देवाचा केलेला अभ्यास त्याचं नाव हरिपाठ. विठला विठला विठला. कीर्तनानंतर तरुण युवक मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा 1,500 ते 2,000 भाविकांनी लाभ घेतला. यावेळी अंभोरे गावचे उपसरपंच किसन खेमनर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रावजी खेमनर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.